वेदांत हॉटेल लिलावाची 7वी वेळ होती। तसंच लिलावात संपूर्ण प्रक्रिया राबवल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। टक्केवारीवाल्यांनी बदनामी करू नये अशा शब्दात शिरसाटांनी संजय राऊतांना उत्तर दिले। हे हॉटेल 67 कोटीत घेतलं आणि हे पैसे कुठून आले असा सवाल राऊत यांनी विचारलेला होता आणि त्यालाच आता शिरसाट यांनी उत्तर दिलंय। संभाजीनगर मधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी, बरं का, वेदांत म्हणून जे हॉटेल आहे कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल, अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात घेतली। एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे। एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते। या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले? जे 50-50 खोके आहेत हे 7व्या वेळेला त्या प्रॉपर्टीची एक कॉस्ट जी कोर्टाने ठरवून दिलेली, तुम्ही आम्ही नाही, कोर्टाने ठरवून दिलेली, आणि त्या बोलीच्या वर बोली जर लागली तर ते हॉटेल विक्रीची परमिशन हे न्यायालयाने दिलेली आहे। त्या उद्योगाच्या दिशेने जात असेल, भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या, नंतर त्याच्यावर बोला ना। ही वस्तुस्थिती आहे की नाही आहे? कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना, रात्रीची उतरली नाही ना तर हे असे प्रकार घडतात। रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात, आणि लोकांना आता ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे। म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो कहो चुकीचं केलं म्हणून, परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी, दलालांनी, पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू नये।